हा. बर, एक मिनिट हा. बर. अजून. हा. ओके. आणि भूतकाळामध्ये वारंवार घडत असणाऱ्या कृतींसाठी पण आहे ना. येस, वुड बी कधी वापरलं, वुड बी. बर, वुड बी का. बर, एखादा वुड बीचं उदाहरण द्या बरं, स्वप्नालीजी. हा. हा. बर. इंग्लिश मध्ये. हा. हा, व्हेरी गुड. येस येस येस. आता आपण वुड हॅव बद्दल आपण बोलूया. आपण जसा वूड पाहिला होता काल, की वूड मध्ये पण झालं असतं, केलं असतं, जर तरची वाक्य आपल्याला बघायला मिळालेली आहे. तशी प्रॉपर जर तरची वाक्य आपल्याला इथे पण पाहायला मिळतात. आता इथे बघा काय दिलंय, वुड हॅवचा मराठी अर्थ असते, झाले असते असा होतो. हे भूतकाळातील एखादी गोष्ट घडली असती पण काही कारणामुळे घडलेली नाही असे सांगण्यासाठी वापरले जाते. आता बघा, या सर्व प्रकारामध्ये वूडचा वापर खूप वास्ट प्रमाणात झालेला आहे. तर तुम्हाला वूडचं काल दिलेला भाग आणि आजचा भाग हा वारंवार पाहायचा आहे. कारण वूड लगेच समजत येत नाही, कन्फ्युजन निर्माण करतो. म्हणून तुम्ही आता वूड, वुड बी आणि वुड हॅव आणि वुड हॅव बीन यांना दोनदा तीनदा चांगला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. इथे उदाहरण बघा काय दिलंय. पहिलं उदाहरण बघा, मी तुला मदत केली असती, कॉमा, पण मी व्यस्त होतो. मग काय म्हटलंय, आय वुड हॅव हेल्प्ड यू. म्हणजे वुड हॅव हा कधी वापरलाय, कर्त्यानंतर लगेच. मग करता आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर प्लुरल कोणी असला तरी वुड हॅव केला असतं, झालं असतं, पाहिलं असतं, आलो असतो, गेलो असतो. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला वुड हॅवचा वापर झालेला दिसतो. त्यानंतर काय केलंय, पण मी व्यस्त होतो. हे पण मी व्यस्त होतो हे वाक्य जे आहे, ते वाक्य गेलं सिंपल पास्ट टेन्सच्या इन्फॉर्मेशन मध्ये. म्हणजे साध्या भूतकाळातील माहिती या विभागात एपीआय मधला आहे. काय म्हटलंय, बट आय वॉज बिझी. बघा, आय वुड हॅव हेल्प्ड यू पण आय वॉज बिझी. असं जर तरचे वाक्य पण आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. मग इथे काय म्हटलंय, दुसरं वाक्य बघा, पहिलं मराठी वाक्य वाचतो मी. जर तिचे आमंत्रण आले असते किंवा झाले असते म्हटले, पण आले असते म्हणून आपण. जर तिचे आमंत्रण आले असते तर ती पार्टीला आली असती. बघा, जर तिचे आमंत्रण आले असते तर ती पार्टीला आली असती. त्या दोन्ही वेगळ्या आहेत, आमंत्रण देणारी आणि पार्टीला येणारी. मग या ठिकाणी वाक्य कसं आले बघा, इफ शी वुड हॅव कम टू द पार्टी इफ शी वॉज इन्व्हायटेड. आता बघा, इथे वाक्य काय दिसते आपल्याला, शी वुड हॅव कम टू द पार्टी, म्हणजे ती पार्टीला आली असती. म्हणजे मराठी वाक्यातील जो दुसरा भाग आहे वाक्याचा, तर ती पार्टीला आली असती, हा पहिला घेतलाय बघा इथे. तर इथे उलट पण झालं असतं, इफ शी वॉज इन्व्हायटेड शी वुड हॅव कम टू द पार्टी, असं पण झालं असतं. पण दुसऱ्या भागामध्ये इंग्रजीच्या आणि मराठीच्या पहिल्या भागामध्ये जर तिचे आमंत्रण आले असते, इफ शी वॉज इन्व्हायटेड असं वाक्य आहे. मग या ठिकाणी वॉज नंतर इन्व्हाइट या क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. कारण इफ शी वॉज इन्व्हायटेड हे वाक्य पॅसिव्ह प्रकारात गेलेलं आहे. आणि पॅसिव्ह प्रकारामध्ये आपल्याला
क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला दिसतो सर्व काळांमध्ये. हा पॅसिव्ह प्रकार एकदा पूर्ण करतो. आज आहे बघा मंगळवार. मग आपण पॅसिव्ह उद्याच घेऊया. मी उद्या तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाक्य कसे असतात ती शिकवतो. म्हणजे तुमचं कन्फ्युजन जर असेल पॅसिव्हचं तर ते निघून जाईल. वाक्य क्रमांक 3. त्यांनी जास्त सराव केला असता तर ते सामना जिंकले असते. वाक्य काय बघा. त्यांनी जास्त सराव केला असता तर ते सामना जिंकले असते. आता इंग्लिशमध्ये बनवताना मागचं वाक्य पहिलं घेतलंय. ते सामना जिंकले असते. दे वुड हॅव विन. जिंकणे. विनचा दुसरा आणि तिसरे वन होतं. वन किंवा काय जरा ओन म्हणतात. WON. दे वुड हॅव वोन द मॅच किंवा वन द मॅच इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर. म्हणजे या ठिकाणी पुन्हा दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर म्हणजे या ठिकाणी आपल्याला भूतकाळच दिसतोय. पण दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर हे वाक्य कुठल्या काळातलं आहे ते मला जरा तुमच्याकडून हवं आहे. दे वुड हॅव वोन द मॅच इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर. हे दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर पास्ट. हा, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे हे. ओके, लक्ष झालं की तुम्हाला कसं केलंय. हा, आणि बरोबर वरच्या वाक्यामध्ये इफ शी वॉज इन्व्हायटेड शी नंतर वॉजचा वापर केला, जो की आपल्याला ऍक्टिव्ह प्रकारामध्ये कुठेही दिसत नाही. कारण कर्त्यानंतर वॉज जर आला तर एक तर पुढे आपल्याला नामाचा वापर झालेला दिसेल, म्हणजे ते साध्या भूतकाळातील इन्फॉर्मेशन होईल. आणि जर वॉज नंतर क्रियापदाचं चौथं रूप आलेलं असेल तर ते चालू भूतकाळ होईल. पण कर्त्यानंतर वॉज आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे हा पॅसिव्ह प्रकार. पण तिसऱ्या प्रकार वाक्यामध्ये दे हा कर्ता आहे, त्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि प्रॅक्टिसचं तिसरं रूप आहे, म्हणजे हा काळ आहे पूर्ण भूतकाळ. मग आता या 3 एक्झाम्पल मध्ये काय कळालं आपल्याला. तर वाक्यातील एक प्रकार वुड हॅवचा आहे आणि दुसरा प्रकार भूतकाळातला आहे, जो कधी सिंपल म्हणजे साधा भूतकाळ असेल इन्फॉर्मेशन वाला, कधी पॅसिव्ह मधला भूतकाळ असेल किंवा कधी पूर्ण भूतकाळ असेल, असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. स्ट्रक्चर काय सांगते बघा. वुड हॅव प्लस वर्ब्स पास्ट पार्टिकल. पास्ट पार्टिकल म्हणजे तिसरं रूप. याचा उपयोग मुख्यतः अनरिअलाइज्ड किंवा रिग्रेट दर्शवण्यासाठी होतो. म्हणजे ठरल्याप्रमाणे न होणे किंवा पश्चाताप अशा अर्थांसाठी हा वाक्यांचा किंवा वुड हॅवचा प्रयोग होतो. आता आपण काही वाक्य पाहणार आहोत. सो बी रेडी फॉर आन्सर्स नाव. 1 minute. Now we have seen I would have people. I was busy. She would have party. She was in. हा, बघा वाक्य क्रमांक पहिलं आणि याचं उत्तर आपणास देणार आहे अनुराधा देशपांडे मॅडम. वाक्य आहे तो सांगितले असते. हे वाक्य रचना थोडीशी गडबड आहे मराठीत. त्याने सांगितले असते असे. त्याने सांगितले असते पण त्याला संधी मिळाली नाही. त्याने सांगितले असते पण त्याला संधी मिळाली नाही. अनुराधा देशपांडे मॅडम. त्याने म्हणजे ही वुड हॅव. हा. टोल्ड. सांगणे म्हणजे थर्ड फॉर्म टोल्ड. हा. ही. हम्म.
नॉट ऑपॉर्च्युनिटी. बरोबर संपूर्ण वाक्य तुमचं. बरं. बरं. कशापुढे दिसत नाही तुम्हाला? हा, संधी मिळाली नाही, पण त्याला संधी मिळाली नाही असं येते. मग कसं म्हणा? ओके. आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारू आपण. आ, आता मला सांगा, हे वाक्य कुणी सांगेल? कुणी सांगा चला. येस. कारण हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह आहे, जिथे डिड नॉट या हेल्पिंग वर्ब आणि गेट या पहिल्या रूपाचा मिळणे असा अर्थ झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी वाक्य कसं झालं? ही वुड हॅव टोल्ड बट ही डिड नॉट गेट अन अपॉर्च्युनिटी असं झालं. ओके मॅम. आता आपल्याला सांगणार आहेत सारिका मॅडम. जर मी लवकर उठलो असतो तर ट्रेन पकडली असती. सांगा मॅडम. वोकन अप. वोकन अप. थर्ड फॉर्म वोकन अप. हा. 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 हा, पकडली असती. हा. हा. द ट्रेन. चालतंय. चालतंय, कॉट म्हणलं तरी चालतंय. कॅच धरतात. आय वुड हॅव कॅच्ड दी. पण शक्यतो हे वाक्य असं बघा. जर मी लवकर उठलो असतो, भाग पहिला. इफ आय हॅड गॉट अप अर्ली आय वुड हॅव कॉट द ट्रेन. म्हणजे वुड हॅव हा दुसऱ्या भागाला बऱ्याच वेळा वापरला जातो. जर मी लवकर उठलो असतो तर ट्रेन पकडली असती. इफ आय हॅड गॉट अप अर्ली, इफ आय हॅड गॉट अप किंवा वोकन अप अर्ली, देन आय वुड हॅव कॉट द ट्रेन. वाक्य क्रमांक 3. वाक्य क्रमांक 3 आणि उत्तर देईल आपल्याला प्रतिभा दाते मॅडम. वाक्य आहे, तिने मेहनत घेतली असती तर ती नक्कीच पहिल्या क्रमांकावर आली असती. प्रतिभा मॅडम सांगा. तिने मेहनत घेतली असती तर ती नक्कीच पहिल्या क्रमांकावर आली असती. इफ शी हॅड. हा. इफ शी मेहनत. ओके, सांगतो तुम्हाला. इफ शी हॅड वर्कड हार्ड. हा. शी वुड हॅव. इफ शी वुड हॅव अचीव्ड फर्स्ट रँक. किंवा शी वुड हॅव स्टूड फर्स्ट. दोन्हीपैकी एक. शी वुड हॅव स्टूड. STOOD. हा. पुढे. तू विचारले असते तर मी तुला नक्की मदत केली असती. आणि याचं उत्तर आपल्याला आपल्याला मनीषा चव्हाण मॅडम. इफ यू हॅड आस्क्ड. असं का होतं तेच कळत आहे. बरं ठीक आहे, 4 नंबर नंतर विचारतो. मनीषा मॅडम, पाचवं सांगा.
आता मी सांगतो ऐका. पहिलं घ्यायचं भूतकाळातलं. इफ यू हॅड आस्क्ड मी देन आय वुड हॅव डेफिनेटली हेल्प्ड यू. हेल्पला ईडी आणि इकडं आस्कला ईडी. कळलं मॅडम? ओके. आता चौथं घेऊ. जर पाऊस पडला नसता. ओके. इफ यू हॅड आस्क्ड मी then I would have helped you definitely. आता मला एक सांगा बरं का, तुम्ही जे आता बसताय सर्वजण दुपारच्या बॅचला, ते पुन्हा व्हिडिओ बघता का, ऐकता का व्हिडिओ? पुन्हा ऐकता का सांगा? बरं. पण वेळ मिळल्यावर तरी बघताय का? आणि वेळ मिळतो का? हम्म. वा वा, काय खरं नाही. सगळं युद्ध पातळीवर चालू आहे. पण वेळ मिळत नसतो, काढावा लागतो बरं का. झोपण्यापूर्वी बघत जावा. बोला. हो. होऊ शकतं, होऊ शकतं. हा, होऊ शकतं. पण बेसिक रूल सांगतो, कुठलं तरी एक वाक्य भूतकाळात गेलं पाहिजे आणि कुठलं तरी एक वाक्य ओढ्यामध्ये बसलं पाहिजे, असा एक रूल आहे. म्हणून मग त्याला भूतकाळ म्हणतो आपण. गुड. आता चौथं वाक्य आहे आणि ते सांगणार आहेत आपल्याला. 2 मिनिटं. रत्ना खर्डेकर मॅडम तुम्ही सांगणार आहात. जर पाऊस पडला नसता तर आम्ही फिरायला गेलो असतो. सांगा मॅडम. हा. ओके. Then we we would have gone for gone for wandering म्हणजे फिरणे. वॅन्डर, WANDER ING. पुन्हा वाक्य सांगतो हा. ऐका आता. इफ रेड हॅडंट फॉलन. थर्ड रूप आहे फॉल, फेल, फॉलन. If rain had not fallen, then we would have gone for wandering. ओके. किंवा पिकनिक म्हणतात काही जण. वी वुड हॅव गॉन फॉर पिकनिक. फिरायला म्हणजे पिकनिक म्हणतात. पण फिरणे शब्दशः म्हणजे वॅन्डर. ओके. आणि नकारे पहिला म्हणून हॅड नॉट आलेला आहे. हे अवघड आहे. हा हा हा. जर पाऊस पडला नसता. आता बघा. अं, हा, वुड हॅव, वुड हॅव. म्हणून म्हणलं वुड हॅवचं सारखं बघा. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, व्हिडिओ बघताय का? आता बघा. आता आणि आहे ना. का हसताय खूप मनापासून तुम्ही. हा. वॉन्डरिंग. बरोबर आहे. वॉन्डरिंग. आता बघ. मी मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता ना, की तुम्ही व्हिडिओ बघताय का? तर त्यासाठीच विचारला होता. कारण हा जर व्हिडिओ नाही ना बघितले, की हे तुमच्या डोक्यात अजून भनभन निर्माण करेल. त्याच्यासाठी औषध म्हणजे व्हिडिओ बघायचा वेळ मिळाला तेव्हा. किंवा एक काम करायचं, स्वयंपाक करताना काय करायचं, हेडफोन लावायचे आणि छान ऐकायचं. फक्त जरा स्वयंपाकात मिठाच्या ठिकाणी साखर, साखरेच्या ठिकाणी मीठ टाकून होतं. एवढंच फक्त. आता आता हे वाक्य बघा 6वं.
त्यांनी जास्त प्रयत्न केले असते तर परीक्षा पास झाले असते. आता इथे आपल्याला अश्विनी मेहत्रे मॅडम सांगतील. त्यांनी जास्त प्रयत्न केले असते. बर, पास. ओके. दीपाली शिंदे मॅडम सांगा. का पास करायचं? ओके. सगळे. ओके. मनीषा भोसले मॅडम. हा, ते जरा व्हिडिओ बघावाच लागणार आहे. पण मी पुन्हा सांगतो, डोंट वरी. मनीषा भोसले मॅडम. हा, हा. मी म्हणलं ना, वुड हॅव कन्फ्युज होतो, जरा माणसाला कन्फ्युज करतो, कारण तो फारच असा उलटा पालटा वापरलाय. पण मी तुम्हाला सांगू का औषध, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, 2-3 वेळा व्हिडिओ बघा बघा, तुम्हाला बरोबर कळेल. कारण पहिल्यांदा तुम्ही या भाषेला शिकताय ना, तर एकदा तुम्ही ऐकून नाही जमणार. तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल जरा. थोडा वेळ काढा. शेवटचा महिना आहे ना, आता वेळ काढा. मनीषा भोसले मॅडम सांगा. त्यांनी जास्त प्रयत्न केले असते तर परीक्षा पास झाले असते. चला मी मदत करतो. त्यांनी म्हणजे दे. भोसले मॅडम. दे. इफ दे. थांबा कुठं. हा, मॅडम परत सांगा. मध्ये डिस्टर्ब झालं जरा. सांगा. हा. हा. ओके. आता ऐका, मी सांगतो तुम्हाला. त्यांनी जास्त प्रयत्न केले असते तर परीक्षा पास झाले असते, म्हणजे पहिलं वाक्य जरच आहे. मग हा, इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर. बघा काय म्हटलं मी. इफ, त्यांनी म्हणजे दे, लगेच पूर्ण भूतकाळ घ्यायचं ना आपलं. इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर दॅन, तर म्हणजे दॅन, ते परीक्षा पास झाले असते. दॅन दे वुड हॅव पास्ड द एक्झाम. आता पुन्हा सांगतो. इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड मोर, प्रयत्न करणं. इफ दे हॅव ट्राईड मोर, प्रयत्न नाही का, प्रयत्न करणे. इफ दे ट्राईड मोर, देन दे वुड हॅव पास्ड द एक्झाम. असं वाक्य होणार ते. आता बघा, 7 वाक्य बघा. जर मला हे आधी माहित, परत सांगू का? बर. हा, देन दे वुड हॅव पास्ड द एक्झाम. हा, असं. नाही, पास्ट दी एक्झाम. परीक्षा ना. हा, म्हणून दी एक्झाम. ओके. पुढे जाऊ. हा. हम्म. दोन्हीपैकी कुठल्या एका वाक्यात उड्या हव्या आणि कुठल्या वाक्याला उत्तर द्यावं. हो, हो, काय हरकत नाही. फक्त एक वाक्य उड्या झालं पाहिजे आणि एक वाक्य पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, जो काय आहे तसा. आता मगाशी बघा का वाक्य झालं होतं. वाक्य होतं काय बरं, शी डिड नॉट, काय बरोबर, गेट अन ऑपॉर्च्युनिटी. मग ते वाक्य जे होतं ना, ते साध्या भूतकाळी होतं बघा. त्याला संधी मिळाली नाही. म्हणजे मराठी वाक्यात कळतंय की हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं आहे का साध्या भूतकाळाचं, तेवढं ओळखायचंय. आणि सम समजा आता असं केलं. दे, आता बघा उलट घेतलं आपण ना, तुम्ही म्हणता तसं. दे, इफ दे हॅड, आता इफ दे वुड हॅव म्हणलं, इफला वुड हॅड येणार नाही, तरला वुड हॅव येणार. आणि इफला हॅड म्हणजे उदाहरण बरं का, जर त्यांनी जास्त प्रयत्न केले असते. हा, जर आता त्यांनी जास्त प्रयत्न केले असते या वाक्यामध्ये जरचा वापर केला ना, पण आपण इमॅजिन करतोय, कारण तर दुसरं वाक्य झालेलं आहे. नीट आहे का? परत काय म्हणतोय मी. त्यांनी जास्त प्रयत्न केले असते तर परीक्षा पास झाले असते. या वाक्यामध्ये पहिला जर इमॅजिन आहे. जर त्यांनी जास्त प्रयत्न केले असते, इथे हॅड लावा. इफ दे हॅड प्रॅक्टिस्ड, इफ दे हॅड ट्राईड मोर, तरला वुड हॅव घ्या. देन दे वुड हॅव पास्ड द एक्झाम. म्हणजे जर वाक्य असेल तिथं भूतकाळ घ्या, अंतरच्या वाक्याला वुड हॅव घ्या. आता 7 वाक्यात आपण ते वापरून बघूया बरं का. जर मला हे आधी माहित असतं
तर मी वेगळा निर्णय घेतला असता. त्या पहिल्या जरच्या वाक्याला भूतकाळी बनवा आणि तरच्या वाक्याला वुड हॅव करा. आता बघू आपण ना. कोणी पण सांगा चला आता इथे ज्याला जमेल त्यांनी सांगा. या ठिकाणी थांबा 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 मी काहींना विचारतो कारण मग कोण सांगताय? येस सांगा मॅम सांगा. व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक जबरदस्त झालं वाक्य पूर्ण. या जरच्या वाक्यामध्ये हॅड वापरायला हवं. इफ आय हॅड नोन अर्लियर आधी म्हणू अर्लियर आणि माहीत असणे म्हणजे नो KNOW वाला नो माहीत असणे. याचं दुसरं रूप आहे न्यू KNEW आणि तिसरं रूप येतं नोन KNOWN. एक मिनिट हा. तर मग हे वाक्य कसं झालं बघा. इफ आय हॅड नोन अर्लियर आधी म्हणून अर्लियर हे झालं बघा हॅडवाला वाक्य. आणि तरचं वाक्य वुड हॅवचं. देन आय वुड हॅव टेकन अनादर डिसिजन निर्णय घेणे म्हणजे डिसिजन. आय वुड हॅव टेकन घेणे म्हणजे टेक चा थर्ड फॉर्म टेकन निर्णय म्हणून डिसिजन. सातचं वाक्य पुन्हा सांगतो नीट ऐका. इफ आय हॅड नोन अर्लियर पूर्ण भूतकाळ घेतला आपण हॅड नंतर नोन देन आय वुड हॅव टेकचा थर्ड फॉर्म टेकन घेणे म्हणून आय वुड हॅव टेकन वेगळा निर्णय म्हणून अनादर डिसिजन असं वाक्य झालंय. आणि तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे बऱ्याच जणींनी हा वुड हॅव तुम्हाला गोंधळ म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला म्हणजे बरं नको नकोस करणार आहे. पण वुड हॅव पाहिजे माहिती आपल्याला. वुडचा वापर खूप केला जातो. बरोबर आहे. आता 8 वाक्य बघा मी नीट सांगतो आणि मी तुम्हाला वाक्य करताना मदत पण करेन. आम्ही तिकिटे बुक केली असती. आता इथे जर नाही पण इमॅजिन केलं आपण कारण दुसऱ्या वाक्यात तर आहे. जर आम्ही तिकीट बुक केली असती तर आता शो पाहायला मिळाला असता. आता याचं उत्तर आपल्याला देणार आहेत नीता मॅडम. नीता मॅडम सांगा. हा हा. ओके ओके पण बरोबर आला होता तुम्ही बरोबर आला होता. आपण दुसरं घेऊ 2 मिनिटं. आता आपण बघूया प्लस कमॉन आफ्टर लॉंग टाइम. कोणता वाक्य? हा ते व्हायचं ना अजून आता दुसऱ्या मॅडम सांगतील ह्या मॅडमचं थोडंसं राहिलं होतं. तर आपल्याला पुढच्या दुसऱ्या मॅडम सांगणार आहेत. त्यांचं नाव आहे रत्ना खर्डेकर मॅडम. अरे हा सॉरी 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 प्लस प्लस येस. थांबा श्रद्धा सांगतायत श्रद्धा सांगा. हा आले 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 शबाश. बघा यांनी काय सांगितलं बोलून दाखवता. जर आम्ही तिकीट बुक केली असती इफ वी हॅड बुक्ड द तिकीट्स बघा इफ वी हॅड बुक्ड द तिकीट्स तर आता शो पाहायला मिळाला असता. देन वी वुड हॅव वॉच्ड द शो. आता पाहायला मिळाला असता दुसऱ्या प्रकारे पण होऊ शकता. पुन्हा सांगतो ऐका. इफ वी हॅड बुक्ड द तिकीट्स देन वी हॅड गॉट टू GOT गॉट टू वॉच द शो. पण या ठिकाणी तुम्हाला जास्त कन्फ्युज नाही करायचंय म्हणून हे वाक्य तुम्ही असं म्हणा. इफ वी हॅड बुक्ड द तिकीट्स देन वी हॅड देन वी वुड हॅव वॉच्ड द शो. लक्षात आलं का पुन्हा एकदा सांगू सांगा बरं.
येस. आता बघा पुन्हा सांगतो बघा. दोन वाक्य असतात. त्याच्यामध्ये एक वाक्य असतं जरचं आणि दुसरं वाक्य असतं तरचं. पण बऱ्याच वेळा इथे जरच्या वाक्याला दिसत नाही जर वापरलेला. पण पुढच्या वाक्याला तर वापरलाय. म्हणजे जर इमॅजिन केलेला आहे. पण इंग्लिशमध्ये त्याला इफ लावावाच लागतो. बघा आता, आम्ही तिकीटे बुक केली असती इथं जर नाही दिसत आहे. पण दुसऱ्या वाक्यात तर दिसतोय. म्हणजे नक्कीच जर असायला पाहिजे ना. म्हणून इंग्लिशमध्ये इफ. आता 9व्या वाक्यामध्ये बघा. एक दोन मिनिटं. जरा आवाज होतोय म्हणजे. हा. आता बघा, 9व्या वाक्यामध्ये जरचा वापर झालाय बघा. जर मी पैसे वाचवले असते तर आता मी नवीन गाडी घेतली असती. आता हे वाक्य मला तुमच्याकडून हवंय आणि हे वाक्य सांगणार आहेत रेणुका बावधाने मॅडम. वा, व्हेरी गुड मॅडम. आधी वाक्य लिहिलं होतं काय मस्तपैकी. पण छान छान, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. बघा आता मॅडमने काय सांगितलं ऐका बरं का. त्या म्हटल्या, जर मी पैसे वाचवले असते, इफ आय हॅड, वाचवणे म्हणजे सेव्ह, SAVE, तिचं रूप डी लागतो. इफ आय हॅड सेव्ह द मनी, देन, मग देन म्हणजे आत्ता म्हणलंय, आत्ता शेवटी घेतलं ते चालतो. देन आय वुड हॅव, घेतली म्हणजे परचेस केली, ईडी लागला. आय वुड हॅव परचेस्ड न्यू कार नाव. पुन्हा ऐका. इफ आय हॅड सेव्ड द मनी, देन आय वुड हॅव परचेस्ड अ न्यू कार नाव. असं वाक्य झालेलं आहे. वाक्य क्रमांक 10. तू फोन केला असता तर मी नक्की आले असते. आता हे वाक्य बनवणार आहे सोपं वाक्य आता. आणि हे वाक्य बनवणार आहे स्मिता चव्हाण मॅडम. तू फोन केला असता तर नक्की आले असते. काय म्हणताय? हा. अरे वा 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 वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नक्की म्हणजे डेफिनेटली. शाबाश मॅम. छान 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 छान. व्हेरी गुड. बघा, म्हणजे वाक्य थोडा त्रास देत आहे, पण जरा लक्षात आलं की ते सोपं होतंय. पुन्हा एकदा सांगतो, विसर पडला असेल तर. जर आणि तरच्या वाक्यामध्ये मराठीत बऱ्याचदा जर तिथे दिसत नाही, पण तर दिसतो नेहमी नक्की. तर जरचं वाक्य जे आहे तिथे भूतकाळ घ्यायचा आणि तरच्या वाक्यामध्ये वुड हॅव घ्यायचा. एवढं लक्षात ठेवा. आता मॅडम म्हटल्या नाही का, तू फोन केला असता तर मी नक्की आले असते. इफ यू हॅड कॉल्ड, देन आय वुड हॅव डेफिनेटली कम. नक्की म्हणजे डेफिनेटली. वाक्य क्रमांक 11. जर त्यांनी तक्रार केली असती तर त्यांचे नुकसान झाले नसते. जर त्यांनी तक्रार केली असती तर त्यांचे नुकसान झाले नसते. स्नेहल कडलग मॅम सांगा. हम्म. हा, व्हेरी गुड. हा बा, आता 2 मिनिटं वाक्य काय बोलू मला. दे वुडंट हॅव, नुकसान झाले नसते. दे वुडंट हॅव लॉस्ट पण चालेल. पण दे वुडंट हॅव फेस्ड द लॉस असं म्हणा. फेस्ड, FACED. दे वुडंट हॅव फेस्ड द लॉस. किंवा दे वुडंट हॅव मेस्ड, MESSED. नुकसान होणे म्हणजे मेस्ट पण म्हणतात, बेस्ट. आता फेस वापरलं तर झालं FACED किंवा MESSED, मेस्ट असं पण म्हणू शकता. हे वाक्य परत सांगतो. जर त्यांनी तक्रार केली असती. इफ दे हॅड लॉन्च्ड द कंप्लेंट. लॉन्च्ड, LAUNCHED. If they had launched the complaint, then they wouldn't have faced the lost. वाक्य बघा, परत सांगतो ऐका. वेळ कमी, बहुतेक संपेल. इफ दे हॅड लॉन्च्ड द कंप्लेंट, then they would not have faced the loss.
वुड नॉट का? कारण नकारे बघा इथं नुकसान झाले असतेच्या ऐवजी नसते, म्हणून इथे वुड हॅवच्या मध्ये नॉट बसलेला आहे. गॉट इट? आता एकतर एकतर फेस घ्यायचा, FACED, फेस्ट. फेस्ट म्हणजे सामोरे जाणे, आणि मेस्ट, MESSED, मेस्ट म्हणजे फसवणूक होणे, नुकसान होणे अशा अर्थाने आहे. मग ते मेस्टचं वाक्य पण असंच होईल, इफ दे हॅड लॉन्च द कंप्लेंट देन दे वुडंट हॅव मेस्ड, असं होईल. आलं लक्षात मॅडम? फक्त बेस्ट बेस्ट. फेस घेतला तर लॉस म्हणायचं. फेस म्हणजे FACED, फेस्ट द लॉस, आणि मेस्ट म्हणजे डायरेक्ट मेस्ट, फक्त पुढे लॉस बीस घ्यायचं नाही. ओके, गॉट इट? बर, 11 वाक्य पण झालं नाही का? आता 12 वाक्य. आता कधीही वेळ संपू शकते, पण मी पुढच्या ह्याच्यावरती जातोय. वाक्य क्रमांक 12. जर मी त्याला भेटलो असतो तर मी त्याच्याशी बोललो असतो. आणि हे वाक्य आपल्याला सांगणार आहे पटकन पटकन स्वप्नाली बाले मॅडम. कम ऑन. हा हा हा, शाबास. मॅडमला सोपं वाक्य आलं बरं का आज मॅडम तुम्हाला. कारण तुम्ही अवघड अवघड वाक्य छान बोलता. हा, तुम्हाला अवघड असतं. बरोबर बरोबर. येस. आता हा, हो. वाक्य नाही लिहिलीत का? बर बर बर. उद्या घेतो. आता माझ्याकडे आहे त्याचा रेडीमेड, पण मी पुरला आता उद्या घेतो. याची थोडी त्याची थोडी. ओके. आता वाक्य क्रमांक 13. जर तिने वेळेवर अभ्यास केला असता तर तिला चांगले गुण मिळाले असते. एक मिनिट. काय म्हणताय? हे पुन्हा सांगू का? ओके ओके, हा हा. जर मी त्याला भेटलो असतो तर मी त्याशी बोललो असतो. इफ आय हॅड मेट हिम, मीटचा थर्ड फॉर्म मेट, आय हॅव टॉक्ड विथ हिम.